हाय गाईज, तुमचं माझ्या गर्वीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्या सपोर्टमुळे आपला चॅनल ग्रो होत आहे। तुमचं असंच प्रेम आपल्यावरती राहू द्या। आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये, जे कालच ओपन झालं आहे। या पार्कची एंट्री फीज आहे अडल्टला वीकडेजमध्ये 20 रुपीज आणि वीकेंडला 30 रुपीज। एंट्रन्सला आमची बॅग चेक झाली आणि आम्ही आता आतमध्ये आलो। आतमध्ये आल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम हे ट्री हाऊस दिसेल। ट्री हाऊस पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो। तिथे आम्हाला निऑन बोर्ड दिसले, ज्यावर ग्रँड सेंट्रल पार्क असे लिहिले होते आणि लाईव्ह सॉन्ग चालू होते। आम्ही शनिवारी व्हिजिट केलं होतं। मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर जात असाल तर तुम्ही 4 ते 5च्या सुमारास जा, जेणेकरून तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू आणि रात्रीचा व्ह्यूही पाहायला मिळेल। आता आपण चेस एरियामध्ये उभो आहोत। येथे टनलसारखं एक स्ट्रक्चर आहे, जे खूप सुंदर आहे आणि रात्रीच्या काळोखात हे जे स्ट्रक्चर आहे ते खूप नयनरम्य दिसतं। लाइटिंगमुळे याचं रूप खूपच खुलून दिसते, जे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच। आता आपण आलो आहोत थीम गार्डन एरियामध्ये, जिथे चायनीज गार्डन, जॅपनीज गार्डन आणि मुघलाई गार्डन आहे। आता आपण जात आहोत जॅपनीज गार्डनमध्ये। जॅपनीज गार्डनमध्ये आपल्याला तळे, फाउंटन आणि दगडाचे शिल्प पाहायला मिळते। येथे एक मिनी फाउंटन आहे। इथे वूड पासून बनवलेलं एक छोटं हाऊस आहे। पगोडा शेपमध्ये स्टोन लँटर्न या गार्डनची शोभा वाढवत होतं। जॅपनीज गार्डन पाहिल्यानंतर आम्ही आलो चायनीज गार्डन पाहायला। कुठल्याही क्लासिकल चायनीज गार्डनमध्ये तुम्हाला वॉटर बॉडी, आर्किटेक्चर आणि दगडांचे शिल्प पाहायला मिळते। या गार्डनमध्ये आपल्याला जास्वंदाची फुलं देखील पाहायला मिळाली आणि चायनामध्ये जास्वंदाच्या फुलाला चायना रोज असं म्हटलं जातं। गार्डनच्या मधोमध एक छोटंसं पवेलियन आहे, जिथे तुम्ही पूर्ण गार्डनचा व्ह्यू पाहू शकता। For video, Bobby. Hey, girl. Cuckoo. Ya bonjour. Ya bonjour. यार वो करा टुकड़ू आवाज करना। चायनीज गार्डन पाहून झाल्यानंतर आपला पुढचा मोर्चा मुघल गार्डनकडे वळाला। मुघल गार्डनमध्ये तुम्हाला टिपिकली फाउंटन, कॅनल आणि घुमटाकार शिल्प बघायला मिळते।
आता आपण चाललो आहोत या ब्रिजवर आणि या ब्रिजचं नाव काय आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. ब्रिजवरून दिसणारे दृश्य खूप सुंदर आणि विहंगम आहे. ब्रिजच्या एका साईडला आपल्याला एम्फी थिएटर आणि फाउंटन पाहायला मिळते. तसेच ब्रिजच्या दुसऱ्या साईडला आपल्याला वॉटरफॉल आणि लेक फ्रंट पाहायला मिळते. ब्रिजवरून आल्यावर आम्ही वॉटरफॉल पाहायला आलो. तुम्ही माझ्या राईट साईडला एक लेक बघताय, त्याला लागूनच एक ब्रिज आहे. जो ब्रिज एक्स शेपमध्ये आहे म्हणून या ब्रिजला एक्स ब्रिज असं बोललं जातं. वीस एकरावर पसरलेले हे गार्डन 4 भागात डिवायडेड आहे. थीम गार्डन, लेक साईड, स्पोर्ट्स एरिया आणि प्ले झोन. प्ले झोन एरियामध्ये तुम्ही झिपलाईन ॲक्टिव्हिटी करू शकता. प्ले झोनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया देखील आहे.
आता आपण चालू आहोत मोरोक्कन गार्डनमध्ये. टिपिकल मोरोक्कन गार्डनमध्ये तुम्हाला लँटन, सिटिंग एरिया आणि फाउंटन पाहायला मिळेल. आपण जिथे उभे आहोत तिथून एम्पी थिएटर आणि एक्स ब्रिज हे लाईटीने लखलखीत दिसत होते. रात्रीचा फाउंटनचा नजारा फारच विलोभनीय होता. लेक साईड प्रॉमेनेडवर असलेली हे पाम ट्रीज याची शोभा वाढवत होते. तुम्हारा ये राज हमारा करेगा इशारा इशारे पे दिल पे निशाना दीवाना जो अपनी दिल में दीवाना दिल को झुकारा लो मैं आया मिलने दोबारा. चला, वेळ झाली आहे निरोप घेण्याची. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. माझं गर्विच्छा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.